एलओसीवरती रात्रभर मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला। सलग 6व्या दिवशी पाकिस्तानी लष्करानं गोळीबार केलाय। नौशेरा, सुंदरबनी, अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्ताननं सीमेवर गोळीबार केलाय। पाकिस्तानी गोळीबाराला भारतानंही तोडीस तोड उत्तर दिलंय। जम्मू काश्मीरच्या वेगवेगळ्या भागात दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे। दहशतवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन जोरात सुरू आहे। दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांची सुद्धा कसून चौकशी केली जाते। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सूरज, सलग 6व्या दिवशी एलओसीवरती पाकिस्ताननं गोळीबार केलाय, शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय। कसं उत्तर दिलंय भारतानं आणि आज दिवसभरामध्ये काय मोहीम हाती घेण्यात आली आहे? नक्कीच प्रज्ञा, आपण पाहतोय की पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याच्या मागे पाकिस्तान आहे हे लक्षात आल्यानंतर भारताकडनं ज्या तातडीने विविध गोष्टी करण्यात आला त्यामुळे पाकिस्तान पूर्णतः घाबरल्याचंच पाहायला मिळते। त्यामुळे एलओसी वरती गस्ती दरम्यान ते बेछूट गोळीबार करत आहेत। भीती आहे त्यांना की उरीसारखा अटॅक हे पुन्हा भारताकडनं पाकिस्तानवरती केला जाऊ शकतो, एअर स्ट्राईक होऊ शकते। त्यामुळे सध्या मी ज्या परिसरात आहे बॉर्डर परिसरात त्या विमानाने देखील त्या ठिकाणी रात्रीच्या गस्ती चालू आहेत। तर दुसरीकडे बॉर्डरवरती पाकिस्तानने बेछूट गोळीबार केलेला होता। याच गोळीबाराला भारताकडनं देखील तितक्याच प्रत्युत्तर जोरात देण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकूणच पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्याची जी भूमिका आहे भारताची ही प्रामुख्याने पाहायला मिळते। दुसरीकडे पहलगाम हल्ल्याचा तपास हा देखील तितक्याच वेगाने सुरू आहे। पहलगाम हल्ल्यानंतर अनेक महत्त्वाचे पुरावे हे काल सापडलेले आहेत। हसीन शेख हा जो कमांडर होता त्याचं देखील नाव समोर आलेलं आहे, त्याच्या संदर्भातली माहिती गोळा केली जात आहे। आणि दुसरीकडे जे दहशतवादी सध्या काश्मीर आणि इतर खोऱ्यांमध्ये राहत आहेत त्यांच्या घरांवरती बुलडोजर चालवण्यात आले होते। मात्र काही दहशतवाद्यांच्या मालमत्ता जप्त करण्यासंदर्भात देखील आता सरकार प्रयत्न करत आहेत। ज्या दहशतवाद्यांनी या अशा गोष्टी केलेल्या आहेत ज्यांच्यामुळे नागरिकांचे जीव गेलेले आहेत यांना पूर्णतः रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न हा सरकारचा राहणार आहे। याआधी जर आपण पाहिलं तर त्यांच्या डोक्यावरचं छत हे त्यांना सहकार्य करणाऱ्यांना त्यांना तिकडे उडवण्यात आलं होतं IED ब्लास्ट लावून। मात्र आता दुसरीकडे सरकारने अशा जे दहशतवादी आहेत त्यांच्या थेट संपूर्ण मालमत्ता ही सरकारी जप्ती लावून करण्याचा एक निर्णय घेतलेला आलेला आहे। त्यामुळे कुठेतरी आपण पाहतोय की दहशतवाद आणि त्याला खतपाणी घालणारे या सर्वांवरच एक वचक राहील या अनुषंगाने भारताकडनं पावलंही टाकली जात आहेत। मात्र एवढं नक्की आहे की ज्या पद्धतीने पहलगामचा हल्ला झालेला आहे जशास तसं उत्तर हे भारताकडनं दिलं जाईल। काल तीनही लष्कर प्रमुखांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक झाली होती। या बैठकीत अनेक व्यूहरचना या देखील ठरल्याचं कळतंय। नौसेना तयार आहे तर दुसरीकडे बॉर्डरवरती जर आम्ही पाहतो हालचालींना वेग आलेला आहे। जे सैन्य आहे भारताचं हे देखील बॉर्डरवरती मोठ्या प्रमाणात असल्याचं दिसतंय। त्यामुळे सज्जता आपल्याला भारताकडून पाहायला मिळतेय। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। अपडेट जाणून घेत राहू। दरम्यान लष्कराला खुली सूट, आरपारच्या थेट कारवाई